गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग. काय करताय तुम्ही? याला बोलतात खोबरं. खोबरं. मग नारळ. खोबऱ्याचं काय करणार? पोळे बनवायचे नाश्त्याला. ओ, गूळ कापलाय, चाची मिक्स करते तिकडे मीठ. पप्पाचं देवपूजा चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता छाची सुद्धा आलेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग चाची. हे काय करताय तुम्ही? ते ना आता आपण नाश्त्याला पोळे बनवायचे. पोहे. मग त्याच्यामध्ये आता मी मिक्सरमध्ये पीठ आणि गूळ मिक्स मिक्स करून त्याच्यात मिक्स करेल. मग तो चांगला मिक्स होतो गूळ त्याच्यात. ठीक आहे ठीक आहे, चालेल. तर मी पण रेडी होऊन नाश्त्यासाठी येतो. बाकी हे बघा, बघू शकता दादू पण उठलेला आहे. हाय वहिनी, गुड मॉर्निंग. वहिनी लवकर उठून रांगोळी सुद्धा काढलेली आहे. हा बॅनर. हॅलो रुधिरा, पळते का? तर काय आता सर्व झालेलं आहे. आता मी चाललो माझं काम करायला. ये दादूचं काम होतं तुम्हाला. हा हसलेला ना, उठला का लगेच करायला? त्याचं काम होतं त्याने मला दिला. हा का, छान. मला आयपड मला बोलावून उठलं की लगेच. काय आपण चाललो आता लागल्या पुसायला. तुम्हाला मी सर्व काम आवरून भेटतो आता. अरे बापरे. हा मावशीच्या माझ्या नाही माझ्या नाही माझ्या नाही माझ्या नाही. दादूच्या पट दादूच्या. काय हा बघा सकाळ सकाळी टोनीच मिळता आले. कशाला आले? असं टोन करतो मिनिट. नारळ फोडायला 4-5 दिवस झाले. काय मी सकाळी होतो ये का यो एक काम आणि याच्यासोबत नारळचं काम. गायच्या बघा बर्मॅनला आपल्या नंबर आलेली आहे 0700. तर काय मला फटाफट काम आवडतं आणि काम आवडून आंघोळ करून जातो. तर काय आता आम्ही निघालोय मंदिरात जायला सर्व गावातले. योग आमची कथा काही घरी झाडाची झाडं रस्ता खूप उबड खाबड आहे. तर काय तुम्हाला मी आता एक एक करून मंदिर दाखवतो. आता पहिल्या मी चाललो रायच्या देवाकडे. तर गाईच आता आम्ही फर्स्ट मंदिरात आलेलो आहे, पौषदेवाच्या मंदिरात आपल्या राईत. आता इथे नारळ फोडू आणि गाईच तुम्हाला मी आता असेच आमच्या गावातले किती मंदिर शुभ कार्य आणि नारळ फोडतो ते सर्व तुम्हाला दाखवणार. तो गाईच स्टे ट्यून. तर गाईच आता आपण आलो आहे आमच्या अटारी गावाच्या प्राचीन मंदिरात, श्री दत्त देवस्थान मठ दाखवतो. बघू शकता गाईस अतिशय सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. हे बघा इथे थोडंसं काम चालू आहे. ही बघा दत्ताची मंदिर, सॉरी दत्ताची मूर्ती. अरे इथं पण काय फोडफोड करता हे. टिक्का लावा टिक्का. हे तिथे टिक्का लाव. तर गाईज आता इथे सुद्धा मी नारळ फोडू आणि मग त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या मंदिराकडे नेतो. तर गाईज हा आहे आपला तिसरं मंदिर, विठ्ठल रखुमाईचं मंदिर. हे बघा मूर्त्या. तर काय आता आपण आलो देवघरात. अच्छा फोड. तर काय हा आपला 5वा मंदिर, श्री शंकराचं मंदिर महादेवाचं. हे बघा नदीच्या जस्ट बाजूलाच आहे. जो आपलं 6वा मंदिर आहे, हा मंदिर जस्ट आमचं जुनं घर आहे त्याच्या समोरच आहे. थाल्यातले हेवी बोलतो आम्ही ना. आपला हा 7वा मंदिर आहे, श्री हनुमानजींचं मंदिर, हनुमान मंदिर.
हा बघा बाहेरून आमचं हनुमान मंदिर असं आहे. तर गाईस हा आहे आपला 8वा मंदिर, आई खावदेवीचं मंदिर आहे. गावदेवी माते की, एकविरा माते की. गाईज आता आपण शेवटच्या मंदिरात आलेलो आहे. मंदिर नाही बोलू शकत, हा देवस्थान आहे. थल्यातले देव इथं आधी थला होता खूप मोठा, त्यातून हे देव बाहेर आलेत. या आंबिवली गावातला हा पेपर मिल कंपनी आहे. त्या कंपनी समोरच आहे ते. आता आम्ही इकडे नारळ फोडू आणि डायरेक्ट घरी जाऊ. आणि घरी पण खूप कामं पेंडिंग आहेत आणि पाहुणेसुद्धा आलेले आहेत. पाहुणे कोण आले तुम्हाला घरी जाऊन मी सांगतो पाहुणे कोण आले. घे रे फोड नारळ फटाफट. तर काय तुम्ही फार्म हाऊसचा ब्लॉग बघितला असेल, याच्या आधी फार्म हाऊसचा ब्लॉग येणार. कुणी जज नाही करणार काहीच आम्हाला, ते बस आमची मस्ती फन एन्जॉयमेंट होती, बस बाकी काहीच नव्हतं. तर गाईज आता फटाफट मी आवडतो आणि तुम्हाला घरी जाऊन भेटतो. A few moments later. या ये तू पण. 30 रुपये. तर गाईज हे बघा आपले पाहुणे. रिया हे आमचे पाहुणे आहेत. हात लाव. नाईस जॉब, काम करत जा. पंडित आलेले आहेत. थोड्या वेळा डेकोरेशन सुद्धा होईल, पूजेला सुरुवात होईल. नरेंद्र मामा आणि राजेश मामा मदत करतात. आपले तर आर्टिस्ट आलेले आहेत, रांगोली आर्टिस्ट रिया भोईर. तिने व्हाईट आधी होती, व्हाईट रांगोली का फिरवली मला अजून समजलं नाही, पण इट्स लुक नाईस का. तू नाही गेला, भाऊ मामाने पण गेलाय, असिस्टंट होती तू. काहीच खूप स्ट्रगल केले रियाने हे बनवायला. खडबड नाही केली कसली. हा हात जोडा. आपली कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता मला सांगायचे आज आमच्या शुभविवाह प्रत्यर्थे सत्ताची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे. उपस्थित राहून सर्वांना आशीर्वाद द्या. लवकर लवकर परिपूर्ण करा सांगायचे. श्री मन महागणाधिपती नमः. इष्ट देवता महाकुलदेवता महा. मग नको का. हाय पडतं 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 आई असतं मावशी म्हणजे. माधवाय नमः. गोविंदाय नमः. गोविंदाय हस्तं प्राक्षाल्य कुसुम हस्तं प्राक्षाल्य विष्णवे नमः. मधुसूदनाय माधवेन्द्राय नमः. वामनाय देन्द्राय नमः. ऋषिदेवाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. शंकरशरण नमः. समृद्धि धर्म निरुद्धान मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणस्थ फलप्राप्त्यर्थम् अस्माकं सर्वेषां सहकुटुम्बानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद संहितानां क्षेम स्थैर्य विजय आरोग्य. गाईज वरती पूजा चालू आहे, खालती जेवण स्टार्ट झालेलं आहे. माणसं जेवायला बसलेत. हॅलो जेवा जेवा. अजून बघू आता लवकर आहे. अर्धी मंडळी इथे बसलेले जेवायला. भाविक काम नाही आला, आपला काम नाही झाला. गाईज बाय द वे हॅपी बर्थडे. हिचा बर्थडे गाईज आज. तरी मी काम करते. करायचं काम. हा ना बर्थडे हिनी पण केलता 12 वाजता डॉट 12 वाजता काम केलं इथे येऊन. सिद्ध्यर्थं तथाच मम धर्मकुंडल्या राशिकुंडल्या गोचरकुंडल्या मधील नवग्रह देवता 11 श्रवणपूर्वे देवता आभान लक्षणां गरुडभीरंती देवता विमः पूजा नमस्कार नमस्कार करत आहे. ओम वैनतेयाद मे स्वर्ण पक्षाय धीमहि तन्नो गरुड प्रचोदयात्.
गरुडदेव वांकुरं समयामे महागणाधिपती नमः किती दुर्वाटी महागणाधिपती नमः चारला पाणी वाटायचं होते पाद्यो पाद्यमेतावानश्चमी महातो जायाश पुरुषः वाधश्चमी स्वाभूतानि पाद्यं क्रियावे श्रीपादरुगतपुरुषः वादस्नेहावल्पना तथा वेतत्रवासनानस्नवे अस्तु आर्यस्नानव्यामि स्वादुपवस्वद्दिव्याय जन्मने साधुरिन्द्राय प्रसन्ना स्मः भूदेवः भूब्राह्मणः मह्यं सकुटुम्बिने महाजनान् नमस्कुर्वणाय आशीर्वचन अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण सग्रमक सत्यनारायण पूजन कर्मणः पुण्याहं कल्याणं वृद्धिं स्वस्तिं श्रीः भवन्ता ब्रुवन्तु ओम श्रेष्ठदेव जीवज्ञावहुराग्रिवा श्री नक्षत्राणि रुद्रनाथन्मैशनिकानां मुंबईकानां सर्वलोकमैकानां पुण्यावाच समृद्धी गाईस प्रसाद बनवलाय हा मावशी सावी वंदनाताईने बनवलंय. मी पण होतो थोडा हात लावायला. चल क्रेडिट गेलाय तर इतकं डेकोरेशन एक नंबर आहे मावशी का मस्त केलाय. तुझा काय आई आलेल्या आहेत या बसा बसा नाही बरोबर आहे बसा बसा आमची पण बारी चला एकेकाची बारी बाबू मजा येते का जितेंद्र नका येऊ फक्त. एवढी मजा येते मजा अर्णव ये अरे बापरे आईच्या का अरे बाप निर्विघ्नं देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदसिंधुराची कंठे शोभे मानमुक्तापुराची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान नापुरते जय देव रत्ना जय देवी महिषासुरवदनी ओम महिषासुरवदनी श्रीवारेश्वर वदे तारक संजीवनी बोल जय देवी सन्नवदने प्रसन्न होते दिलदाशा क्लेशापासून सोडी ते दत्ता गाना त्रिगुणी अवतार कल्लोकराला नेती नती शब्दाने अनुमाना सुरवन जन योगी समाधि दाना देव जय पाचनी हे भका तुने की चक्रात प्रधानी भावा ते पूजिता देवकी परमानंदनं कृष्णं वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शांति 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 एकदा माझ्या सत्यनारायण भगवान की जय देवी माते की जय हर हर महादेव जय जय मल्हार आनंदाचा एलकोट बोल बजरंग बली की जय जय श्रीराम. जय श्रीराम गणपती मोरया मंगलमूर्ती. मोरया नंतर गाठ सोड त्यांची घ्या नाव स्नेहा अरे आला आला तर थंड घे कोणाला अहो तिला हा बरोबर
घेतला मी घेतला तसं नाव घ्यायचं. तारा दामाही घेतला. माईक मध्ये घ्या ना ऐकायला आला. पाणी पाहिजे होतं. नाव घ्या ना जास्त. स्नेहा घेतला नाव. हे असं नाव नाही. नाव घे. टाळ होता घे, टाळ होता, ताल होता, मृदुंग होता, मृदुंग होता, साथीला होती विणा. हातीला तुई नाही. स्नेहाचं नाव घेतो. स्नेहाचं नाव घेतो. जय श्रीराम म्हणा. जय श्रीराम. म्हणा. जसा पाहिजे होता तसा जोडीदार मिळाला मला हौशी. प्रथमेश रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. हा. गाठ बांधलेली करवली नाव घेतलं आहे का? नाव काय घेतलं आहे का? सुवर्णा पाटील. सुवर्ण पाटील नाव घेतलं आहे का? नाव घे याला पहिला. सोडू का गाठ सोडू? ना गाठ ना सोडायची. पहिले नाव घ्यायचं. लाजू नको पोरी दिसू नको. नाव घे पोरी तुझं. नाही तुझ्याकडे नाव. मी सांगू 1000 रुपये दे मला मी नाव. बघा. 500 कमलताईला मी घेईन. एकवीर आईच्या मंदिरात लागतात लांब लांब रांगा. चोरला. कधी पण सांगू. भीमसेन रावांचं नाव घ्यायला मला कधी पण सांगा. टावेल का टावेल का? लास्ट काय खाया खाया बस. बाल लावायचा. आता असतो म्हणायचं. पोटीत घेतलं. मधल्या पोटीत. दोघांनी खायचं. दोघांना पण बोलव. आले का? हा तो पादर आहे. हा ही वाटी असतं हा स्नेहा. आणि तो आधी घेतला तो पादर. हे काय असतं? ही घेतली ना तिने ती वाटी असते. वट्टी. तिने आधी पदर घेतलेला. दादू केवढा असतं? इधर भी है क्या? दादू केवढा असतं? गिफ्ट. काय करायचं? त्यामुळे तुम्ही लक्षात देतो. लक्षण द्यायचं त्यांना पण बोलायचं. काय रे घाण केली. हे बघ डाळ झालेली आहे. वंदना आता इंट्रोड्यूस करते.
वंदना तरी डाळ बनवून झालेली आहे. आता याच्यामध्ये काय आहे? भाजी आहे वाटाण्याची. थांबा, ही डाळ आहे. ही वाटाण्याची भाजी. मस्त. आणि इकडे या पुऱ्या करायच्या आहेत. आता आम्ही पुरी फ्राय करायला बसू आणि त्याच्यात राईस ठेवलाय याच्यामध्ये आणि ही कांदा भाजी रेडी ठेवलंय. पण जरा वेळाने घेणार आहे गरम गरम भजी. आईच आईकडे बघून असा एक तर काय आता इथे जेवण बनवायला घेतलं पाठीमागे. महेश मामा पुरी हे करतायत, हलतायत आणि बाबा पण आहे आपल्यासोबत. मावशी ते भजी करते आणि ते या पुरे खायला या गरम गरम पुऱ्या गरम गरम आहेत. गोल गोल आणि गरम गरम भजी. भजी पण आहे. वंदताई सारखी गोल गोल पुरी. मस्त फुकती. हे बघा काहीच पुऱ्या आणि भजी. भजी कांदा भजी एक नंबर गरमागरम. छोटी पिशवी घ्या. काय अशा ठिकाणी राम मामा सुद्धा आले आम्हाला हेल्प करायला. कधी आले तुम्ही मामा? आता झालो बरं का हेल्प करायला? पाहिजे हा बरोबर आहे. असं आहे बघा, सुधा मावशीने अतिशय सुंदर अशी रांगोळी बनवलेली आहे आणि हे सगळं डेकोरेशन शमिता मावशी, मम्मी, सुधा मावशी या सर्वांनी मिळून केलेली आहे. आणि जस्ट आम्ही आता पाठीमागे खुर्च्या टेबल आपण बाकी सर्व सेटअप करून आलेलं आहे जिथे. आणि मी गाईज हा झोपलेला, आरतीपासून झोपलेला आणि आता उठला आहे. तर गाईज आता तिथून वरती जातो, फटाफट रेडी होतो आणि रेडी होऊन तुम्हाला बाकी पुढे काय आहे, पाहुणे किती कसे काय ते तुम्हाला पुढे जाऊन भेटतो. A few hours later. तर गाईज आता मी रेडी झालेलो आहे. क्रॉस आहे थोडासा कारण की मी ते स्टिकीने हे केलं, चिपकवलं आहे. तर आजचा गेटर व्हाईट कुर्ता आणि व्हाईट पॅन्ट, वॉच आणि माझ्यासोबत बाजूला काव्या पाटील हे बघू शकता. याला चिपकवलं होतं मी. या ठिकाणी अर्णब सुद्धा आलेला आहे. हॅलो. तर गाईज बाहेर खूप सारे पाहुणे आलेले आहेत. तर आता पोटी भरचा कार्यक्रम चालू आहे. हा गाईज तुम्हाला आले तुम्ही दाखवतो गोष्ट आहे बघा. कालच घेऊन आलं आहे मिस्टर डी वायमधून सॉफ्टी. मला सॉफ्ट गोष्टी खूप आवडतं म्हणून हे घेतला मी लगेच. अरे माझं आहे का हे? माझं आहे, घेऊन नाही जायचा. माझं आहे, राशील घेऊन. गाईज याला पक्का ये मस्ती आहे का, माझी खेळणी मिळणी घेऊन जातो पळून. तर काय आता चला तुम्हाला डायरेक्ट बाहेर जाऊन भेटतो. बाहेर तुम्हाला दाखवतो काय चालेल काय नाही चालेल. बघा आई बाबा आले, तिथे पण आई बसते. इथे मम्मी पण रेडी होऊन आहे. आपल्या मासुदा रेडी होऊन आलेल्या आहेत. बाकी आत्तेच आहेत. तर गाईज बबली आलेली आहे. कशाला आले का? जेवायला. अशा टेक आता माझे स्टाफ आलेले आहेत. या जेवायला. बस थोडाच आहे. कशा तुम्ही?
फाटी आहे ना, खीर आहे. कुठली वाली हो आहे ना एकदम. चांगलं 4-5 पुरं टाकू दे. दे रे अजून पुरी. ए 2 वाटे घ्यायचे का? 1 वाटे घ्यायचे. एकच घ्या, एकच घ्या. ते प्रिन्सिपल आहेत ना. खरे आहेत ना तुम्ही? मस्त मजा. तर गाईज ओमकार सुद्धा आलेला आहे. ये रे जॉईन हो जेवायला. भाऊ खरंच छान आहे. फुल कॅटरेस आहे आमचा. काय बरेच लोक जेवायला आले. हस्तीला आले तुम्ही? वस्तीला आले ना? नाही थांबायचं वस्तीला. रिया बस तू पण. रिया बस. बस ना तू पण. रिया बस घे. काय ग डायरेक्ट जेवायला आलं काय? काय रे सगळ्यांचं असं घेणं आज काय. लाज नको. मग आता इकडे सगळ्यांना गेलं खावं कर. वस्तीला आलं ना? बघा जाऊ नका. चालेल द्या अजून. जेवण ना आता आपण वस्तीला थांबा. बघा प्रूफ आहे माझ्याकडं. तर गाईच सई मॅडम आलेले आहेत. आता ती पण वाढायला चुक्का गेलं रे. बघा चुक्का गेलं. हे जेवण वाढायला. नाही नाही तू नको वाढू. तू जेवायला ये. झालेले आहेत आता जेवायला. अरे बापरे काय घेतले ना. घेतले स्टार्टिंग पासून माझ्या ब्लॉग मध्ये. हाय ब्लॉग बघितलं मी आता तोंडच दाखवणार. गेला अजून नका असू द्या. आपल्या छोट्या छोट्या पूर्विका कुठे आहे का? येईल ना. हे कोणाच तुम्ही आजच दिसले मला ना लग्नाला कुठं ना काय. आमच्या मामाकडे पूजा होती म्हणून आम्हाला यायला नाही जमलं. इतक्या दिवस 2च दिवस होती पण आम्ही तिकडे बिझी होतो. त्याच्यानंतर आमच्या मावशीचं लग्न होतं. आता ये हस्तीलाच राहा. काय एवढूसा डाएट वय कसली डाएट आहे? प्रियंका काय प्रियंका असं कोणी करतं का? तिला नाही आणत. आलेले आहेत बाबाचं तुम्ही ड्रेस बघू शकता. एकदम ठकाठक भारी वाटतं बाबा. कपडा तुमचा एक नंबर दिसता. हसता काय काय पाहिजे तुला? काय चिल्ली पिल्ली आलेले आहेत आपले. बस का देव अजून बस का. दुपारपासून बर्थडे कर हरवली होती. आता आले डायरेक्ट जेवायला. मागव ना माग दे ना. फिट चेक दे. हा ॲटिट्यूड थोडा अजून ॲटिट्यूड. हा मस्त. पाऊट काय चाललंय. मस्त दिसते. छान दिसते प्रीती ती. पहिल्यांदा असं बघितलं. मस्त एक कोणाला? माझी मावशी. ठीक आहे. तर काय आता आपली टिटवाळ्याची गँग आलेली आहे. देऊ का अजून एकच फिक्स कर तरी. द्या अजून हिला. सोडशील प्लेट. कधी आली का? बस अरे ना मामा काय झालं तुम्ही? काय व्लॉग काम करा मला काय मल्टी टॅलेंटेड. द्या अजून.
चाची जेवायला या. जेवा जेवा. Birthday to you. मारी गोल्ड मारी लाईट अब क्या ये कोणता नेता आहे कोणता नेता आमच्यावर लक्ष राहू द्या. आमच्यावर लक्ष राहू द्या. मला वोटिंगचं तुम्हाला सगळं काम करायला नाही नाही आपण इंडियात नसतं असं पहिलं वोटिंग मग काम. आश्वासनं देतात तुम्ही आम्हाला ते आश्वासनं कधीच पूर्ण होत चला येतो मी आता. आश्वासनाचे नाव आले आता विनायक मालीचे व्हिडिओ लावलेले आहेत हे बघा सर्व फॅमिली बघते चालले बाय. सर्व मजेने बघते विनायक मालीचे व्हिडिओ. आता आपण एक प्रँक करू यांच्यावरती जितेचा फोन करंट होतो टी व्हीला रिमोट म्हणून आणि आपण इकडनं बंद करूया आणि रिॲक्शन बघा सर्वांची. काहीच बंद झालेली टी व्ही. कोणी बंद केलं रिमोट कोणच्या हातात आहे मला नाही माहिती पण रिमोट तुमच्या हातात आहे ना. माहित नाही काहीतरी ग्लिच असेल टीव्हीला. तर गाईज आता काम झालेलं आहे प्रँक पण सक्सेसफुल झालं सगळे रावले छोटी पोरं. तर आता रायसमाचा फोन आला होता आम्हाला की खालती या सामान वगैरे उचलायचं आहे तर आपण सामान उचलूया थोडंफार आवरूया मग त्यानंतर मी तुम्हाला भेटतो. तो गाईज फायनली कचरा वगैरे फेकून झालेलो आहे आम्ही एवढीच माणसं होतो कचरा जमा करायला आणि फेकायला. बाकी मम्मी शमिता मावशी पण होत्या पण ते वर गेल्या. हे बघा गाईज मावशीने मेहनत करून रांगोली बनवली काय हाल केलं.
बिचारी मावशी. मावशी एक करणारी एकच जण रिया मी बघितलेलं करता वेळी. हा काय आणि मेन शाउटआउट द्यायचं विसरलं मी. मेन शाउटआउट आहे आपल्या मामासांना, भाऊ मामा, महेश मामा, राजेश मामा, दर्शन मामा, वंदना मावशी. हे सर्वांनी खूप 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 मेहनत घेतली किचनच्या मागे, जेवणाच्या मागे. त्यांना खूप 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 धन्यवाद आणि थँक्यू सो मच. तर काय आता सगळं काम वगैरे झालं आहे खालचं. आता आम्ही वर जाऊ आणि वर बघू वरचं काय प्लॅन होते. प्रीती ती पार्टी देते की नाही. चलो काय वरचं भेटतो. मावशी ही बघा, ही प्रूफ आहे रांगोळी खराब करायला. गाईज आता प्रीती तर घरी गेले तर तरी तिने पिझ्झा ऑर्डर केला आमच्यासाठी. हे पिझ्झा एवढेच नाही बघा, ओला केले पिझ्झासाठी काहीच खास ओला. आणि बघा पिझ्झे आलेले आहेत. ओलामध्ये इतके पिझ्झे आले आहेत. वाव. त्याला हे बघा, हेच ते गद्दार. आम्ही असं आशामध्ये होतो की थांबली अशी सगळी ना, एकसाथ वरती जाऊ. काहीच पिझ्झा आले. पण इथे एक मोठा सीन झाले. आम्ही 11 वाजता ऑर्डर केली ती, पण तो आता 1:30 वाजता आलाय. पूर्ण थंडा, वाफ पण लागत आहे, एकदम गार झाले. तर 2100 बिल झाले काहीतरी. आम्ही ते रिटर्न करतोय पण ऐकत नाही बघा सगळी. टेन्शनचा मॉल सगळी भडकले. तुझा काय रे इथं? ऐसा नाही का तुला लढाई करणे का? बिचारा डिलिव्हरी बॉय कधी थांबलाय गाईज. पिझ्झा आठवले काय सर्विस आहे. आता बघू काय होतं पुढं थोडं तुम्हाला. हॅलो 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 हॅलो. हॅलो. आता नाही आवाज येणार त्यांचा. आता नाही येणार पैशांच्या बाबतीत. हा ना, परत फोन लाव. परत नाही त्यांना फोन लावला. जो आहे तो झोमॅटोवाले कधी पण सांगता मला फोन कर, फोन पण करत नाही. कौशिक 2 घंटे झाले ऑर्डर यायचं लेट झालं. 2 घंटे असं कुठं असतं का? हा रा परत ऑर्डर करू नका झोमॅटोवर. हो ना. ये बघ यो आहे तो कौशिक. कोण तो? झोमॅटोवाला. पकडू थांब त्याला आता आपण. नको रे, नंबर नको दाखवू. जाऊन दे. बघा काय कस्टमर केअर कस्टमर नंबर पण नाही ते. हो ना, असं कसं आला फोन आला. बघ काय बोलतो. हॅलो हॅलो. हा बोला. मला माझे सबस्क्रायबर भेटलेले आहेत. ये दादा आपले सबस्क्रायबरच आहेत. चलो गुड नाईट. थँक्यू सो मच गाईज. पिझ्झा घेतलेला आहे, रिसिव्ह केलेला आहे. चलो गाईज फायनली आता पिझ्झा खाणार. चलो काय हा पिझ्झा आम्ही 1 रुपया भरलेला त्याला. कारण ते पिझ्झा 2 घंटे लेट आले. एकदम फिनलंड आले. थोडंसं बाटून सॉल्व झालेलं आहे. फॅप्सर भेटलेलं आहे. बाईकची खुशी बघू शकतो तुम्ही. बघ ना 2 तास ना खालती 1 तास उभा. फायनल पिझ्झा गरम होत आहेत. गर्दी बघू शकता गाईज. गर्दी रिकामी झाली आताच. लास्ट पण जाणार नाही तू. हे काय सॉस आहे ब्रो. भेट नाही होत बोल तुला. रिया सगळंच खोलून बघायचं. तर गाईज फटाफट गरम होत आहे. तुम्हाला डायरेक्ट सगळं गरम